हे गाइस, गुड मॉर्निंग. दिस इज शिवराज. खूप दिवसांनी आज एक व्लॉग बनवतोय कारण चाललोय माझ्या फर्स्ट ट्रिपला. इट्स गॉन बी इंटरनॅशनल ट्रिप आणि माझ्यासोबत आहे आमचे भाऊ विशाल भाऊ. ॲज यू कॅन सी देम. त्यांचा चालू आहे फोन. ती आमचे बॅग्स, त्या दोघांचे बॅग्स कसे पॅक्ड आहेत. अजून आमची तयारी चालली आहे. वी आर गोना बी बिट एक्साइटेड. तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे, कशी आमची जर्नी असणार आहे. इथून आता आमचं प्लॅन आहे, इथून आता आम्ही पुण्याला जाणार आहोत दोघं. पुण्याला गेल्यानंतर उद्या सकाळी आम्हाला 5:30ची फ्लाईट आहे. सो बघू तुम्हाला. लेट्स गो. सो गाइज, दिस इज माय लगेज. आता आम्ही निघालोय पुण्याला. हे विशाल भाऊ, डू हाय. गाईज, आम्ही आता होतो इथे संगमनेरमध्ये. थोडंसं दिसत असतं, थोडं मी हेअर कट वगैरे केलं आहे, सेल्फ ग्रूम झालो आहे. सेम विथ विशाल भाऊ. येस. आता एवढं आपण चाललो आहे इंटरनॅशनल बाहेर चाललो आहे. थोडंसं स्वतःची काळजी घेतली आहे. थोडं हेअर कट वगैरे ग्रूमिंग केली पाहिजे. सो ग्लो बघा, ग्लो बघा 100%. तर आमचे छोटे मोठे काय कामं होते ते आम्ही संगममध्ये आवरले आणि आत्ता आम्ही निघालो आहे पुण्याकडे. पुण्याला जाऊन आता मस्त आम्ही स्टे करणार आहोत आणि मग उद्या सकाळी आमची फ्लाईट आहे. सो लेट्स गो. तर रात्री पुण्याला पोचल्यानंतर आम्ही आमच्या मेहुण्यांकडे थोड्या वेळ रेस्ट केली, स्टे केला आणि मग निघालो एअरपोर्टला. आता आम्ही इथं पोचलोय पुणे विमानतळाला. सो दिस इज अवर बोर्डिंग पास फॉर दिल्ली फ्लाईट. डिपार्टिंग टू दिल्ली. 3 आहे आमची इंडिगोची फ्लाईट. सो दिस इज पुणे ॲट नाईट टाईम. आता मी चाललो आहे दिल्लीला. सो गाईज, वेलकम टू दिल्ली एअरपोर्ट. लेट्स गो. आता आम्ही तर टर्मिनल 1ला उतरलो होतो डोमेस्टिकला. आता आम्ही आमचं सगळं लगेच घेऊन आम्ही सगळे चाललो आहे टर्मिनल 3 ॲट दिल्ली एअरपोर्ट. तर तिथून आम्हाला आपली इंटरनॅशनल फ्लाईट टू अलमाटी भेटेल. तर सुंदर असं जर्किंग आम्हाला आमची कंपनी टी शक्तीने प्रोव्हाइड केलं आहे. थँक्स टू कनू भाई. आता आम्ही आमचं बोर्डिंग पास घेतला आहे एअर अस्तानाचा. आता आम्ही तिथं इमिग्रेशनला आतमध्ये जाणार आहे. नाव बोर्डिंग आवर प्लेन. कारण लईच भारी वाटतंय कारण मला विंडो सीट भेटली आहे. वा. एअर असताना एक छोटी अशी बॅग दिली होती. त्यामध्ये एक टूथब्रश वगैरे होता, त्यामध्ये एअरबड्स होते कारण कधी कधी त्रास होतो वर गेल्यावर हाईटवर जास्त. त्यानंतर एक पिलो पण त्यांनी प्रोव्हाइड केला होता झोपायचं असलं तर. अँड देन स्क्रीन होती विथ ऑल मूवीज अँड ऑल. ओव्हरऑल छान होते एअरलाईन. सो दिस इज दिल्ली फ्रॉम अबाव. सो गाईज, आला होता माझा लंच करता करता बघितलं आपलं प्लेन तर पोचलंय पाकिस्तानच्या वर. खाली डोकून बघूया, बघतोय तर काहीच नाही. म्हटलं जाऊ द्या, लेट्स एन्जॉय आवर लंच. तर पाकिस्तान बॉर्डर सोडून आम्ही पुढे आलो तर तजाकिस्तानमध्ये. तजाकिस्तानमध्ये लांब लांबपर्यंत कुठेही बघा डोंगरच होते आणि सगळे डोंगर हे स्नोनी कव्हर्ड झालेले होते. खूप सुंदर असा व्ह्यू होता. खूप छान वाटलं तजाकिस्तानवर. एकदम मस्तच होतं. Reached at Almaty Airport. ओय विशाल भाऊ, कसं वाटतंय इन अलमाटी? पूर्णपणे बर्फ पडला इथे. हे बघा यांचं एअरपोर्ट. सगळे मस्त फोटो काढायच्या मागे लागलेत. -1 डिग्री सेल्सिअस.
सगळीकडे नुसता बर्फच बर्फ आहे. ऑल ओव्हर नुसताच स्नो आहे इकडे. तर काही तिथं आता आमचं इमिग्रेशन झालं. 2 मिनिटात त्यांनी पासपोर्ट बघितला, त्याचा स्टॅम्प केलं, विजा दिला त्यांनी आणि पुढे आलो. तिथं ड्युटी फ्री आहे इथे सुद्धा अलमाटीचं. आणि इथे आमच्या आता बॅगेज येईल. तुम्ही बघा किती शांत आहे एअरपोर्ट. म्हणजे आमचंच एक प्लेन आलं आहे, बाकी कोणाचंच प्लेन नाही. हे पण जे टुरिस्ट दिसत आहे सगळे आमच्या प्लेनमधलेच आहे. खूप शांत, खूप मस्त हा देश आहे कझाकिस्तान. वाव. सो गाईज, दिस इज आवर टूर गाईड अफजल. हा मला सगळं एक्सप्लेन करतो आहे, सगळ्या गोष्टी इथल्या कशी आपली प्लॅनिंग असणार इथे. जस्ट आम्ही आता एअरपोर्टमधून बाहेर निघालो आहे आणि आता आम्ही बसकडे चाललो आहे. आमची बस आहे, आम्ही 40 लोकांची. आणि आमचं एक टूर गाईड आहे, मग जसं मी तुम्हाला दाखवलं, तो आम्हाला 3 दिवस गाईड करणार आहे, पूर्ण दाखवणार आहे सिटी कशी आहे, आजूबाजूने ठिकाणं कशी आहे. तेच आम्ही चाललो आहे. सो गाईज, आपण आपल्या डिनरसाठी पोहोचलो आहे. हे एक इंडियन रेस्टॉरंट आहे जिथे आपल्याला आपलं इंडियन फूड भेटणार आहे सर्वांना. खूप थंडी आहे बाहेर आणि हे जे हॉटेल आहे हे थोडंसं असं ग्राउंड फ्लोअरला आहे जिथे थोडीशी हीट आहे आतमध्ये आणि इथलं टेम्परेचर सुद्धा त्यांनी मेंटेन केलं आहे. सो इट्स गुड. सो गाईज, दिस इज आवर हॉटेल. इथे आम्ही 3 दिवस स्टे करणार आहे, हॉटेल रिगार्डन. सो गाईज, ही आहे आमची रूम. आता इथे आहे बाथरूम, बाथटब आणि हे बेड्स. विशाल भाऊ आणि मला हे बेड दिले, त्याने अलॉट केलं आहे. इथे आमचं सगळं लगेज ठेवलं आहे. इथे एक कबर्ड आहे. ठीक आहे, छान आहे, सुंदर आहे, नाईस. सो गाईज, ही असणार आहे माझी सेकंड व्हिडिओ. याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे मी काय काय गोष्टी बघितल्या अलमाटीमध्ये, कसं तिथलं सगळं सिटी टूर होता, कसे तिथलं सगळं वेदर होतं. खूप छान होतं, खूप मजा आली. आता हे तुम्हाला फक्त हायलाईट्स दाखवतोय. सो गाईज, स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ.